बीड लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे बजरंग सोनवणे यांचं सुद्धा त्यांच्या घरी त्यांच्या आईने औक्षण केलं। त्यांच्या समोर आता पंकजा मुंडे यांचं आव्हान आहे। मात्र बजरंग सोनवणे यांच्या घरी त्यांचं जेव्हा औक्षण केलं गेलं तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतो। दुसरीकडे ही दृश्य पंकजा मुंडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या निवासस्थानातली ही दृश्य सध्या आपण बघतोय। तर बीड लोकसभा मतदारसंघासाठी आज 2355 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे आणि याच्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे। ठिकठिकाणी पुरेसे कर्मचारी तैनात आहेत, पोलीस बंदोबस्त तैनात आहे। विशेष म्हणजे प्रशासनाने सखी मतदान केंद्र ही संकल्पना इथे राबवली आहे। बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळमध्ये असे 2 मतदान केंद्र आहेत आणि हे सखी मतदान केंद्र नेमकं काय आहे या संदर्भात तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे। बीड लोकसभा मतदारसंघात आता 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होत आहे। आपण सध्या केज तालुक्यातील कुंभेफळ येथे आहोत। या ठिकाणी प्रशासनाने सखी मतदान केंद्राची संकल्पना ठेवली आहे। या ठिकाणी जे कर्मचारी नियुक्त आहेत ते सर्व महिला कर्मचारी आहेत। आज बीड जिल्ह्यात लोकसभा मतदानासाठी 2355 मतदान केंद्रावर मतदान होत असून यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे। बीड जिल्ह्यात अतिशय अटीतटीची लढत होत असल्याने प्रशासनाने देखील तेवढी सतर्कता बाळगली असून मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांबरोबरच पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। याबरोबरच वाढते ऊन लक्षात घेऊन आरोग्य कर्मचारी देखील या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले असून या ठिकाणी मतदारांना उन्हाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने या मतदान केंद्रांची रचना करण्यात आली आहे। या ठिकाणी मंडप देखील उभारण्यात आला असून पाणी तसेच ग्लुकोजची देखील सोय करण्यात आली आहे। ही मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त मतदारांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा आणि निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आता या आव्हानाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, कुंभेफळ, बीड।